तर घरी बनवलेले हे मंचुरियन लेकरांना खूप जास्त आवडले, पण त्याआधी ना एक पार्सल मला रिसीव्ह झालं होतं. यात ना सध्या संक्रांतीसाठी लागणारा हळदी कुंकवाचं ताट किंवा आपण पूजेसाठी सुद्धा वापरू शकतो. ॲडव्हान्स एम्ब्रॉयडरी ह्या इंस्टाग्राम पेजवरून मला हे रिसीव्ह झालेलं आहे. खूप छान असं त्यांनी डेकोरेट केलेलं आहे. वुडनचं हे प्लेट आहे जे की आपण पूजेसाठी किंवा हळदी कुंकवासाठी सध्या संक्रांतीला यूज करू शकतो. मला तर खूप जास्त याची डिझाईन वगैरे आवडली. तुम्हाला जर का पाहिजे असेल तर त्यांचं पेज मी टॅग केले किंवा स्क्रीनवरती नंबरसुद्धा दिलाय, त्याच्यावरून तुम्ही मागू शकता. त्यानंतर मला एक शूट करायचं होतं, म्हणजे मेकअपचंच होतं. तो मेकअप केला, त्याच्यामध्ये असं काही माझं लुक होतं. त्यानंतर मेकअपमुळे पडलेला सगळा पसारा आवरावर करून घेतली. आणि आज प्रियान प्रक्षिताला काहीतरी वेगळं खायची इच्छा होती, तर फ्रीजमध्ये फक्त पत्तागोबी होती. मागच्या आठवड्यात मी काही बाजार केला नाही आणि हे पण शनिवार असाच गेला. मग फक्त पत्तागोबी वापरून काय होईल हे विचार केला, तर थोडं सर्च करून बघितलं तर पत्तागोबीची भाजी किंवा मंचुरियन म्हणा, तेच मी इथे बनवायला घेतले. बारीक करून घेतली पत्तागोबी, त्याच्यामध्ये लाल तिखट, काळी मिरी जे आहेत ते बारीक करून घेतली 7-8, ते याच्यामध्ये ऍड केलं. अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली. कॉर्नफ्लॉवर 1 वाटी आणि 1 वाटी मैदा हे याच्यात ऍड केला. तर वजनामध्ये अर्धा किलो ही पत्तागोबी होती. हिरव्या मिरच्या किंवा कोथिंबीर, कांद्याची पात असेल तर तुम्ही याच्यात टाकू शकता. माझ्याकडे थोडी कांद्याची पात होती, ती याच्यात टाकली. आणि आता चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पाण्याची गरज पडत नाही. असंच याचा छान डो बनून तयार होते. तेल छान कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये गोल आकाराची किंवा भजीसारखी टाकली तरी चालते आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत, खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची. मग शेजवान चटणी किंवा सॉस सोबत खाल्ली तर खूप जास्त टेस्टी लागतात. आवडत असेल तर मंचुरियनच्या ग्रेव्हीमध्ये सुद्धा कोट केले तर चालते, पण लेकरांना अशीच खूप जास्त आवडली होती. मला सुद्धा त्यांनी ठेवली नाही. आणि हे करून झाल्याच्या नंतर स्वयंपाक तर वेगळा होता. स्वयंपाक केला, जेवण झाली, त्याच्यानंतर बाकीची सगळी आवरावर करून घेतली. किचनवरची जी एक्स्ट्राची भांडी आहेत ती घासून घेतली. किचन ओटा क्लीन करून घेतला. आणि आता दुसऱ्या दिवशी भाजीचा जो प्लॅन होता, म्हणजे छोले बनवायचे होते, ते भिजत टाकले. आणि असा संपला मग कालचा दिवस. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.